राष्ट्रवादी भवनात शरद पवार व शशिकांत शिंदे यांनी घेतला जालना जिल्ह्याचा आढावा. तरुणांना जोडत पक्षबांधणी वेगाने करण्याचे वरिष्ठांचे आदेश. दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हानिहाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार रोहितदादा पवार यांचीही विशेष उपस्थिती होती. या बैठकीत माननीय माजी मंत्री राजेश भैया टोपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करून पुन्हा नव्याने पक्षाला मोठी उभारणी देण्यात येईल असा दृढ विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संजय काळबांडे व राजेंद्र जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. बैठकीदरम्यान जालना जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील पक्ष संघटन, आगामी रणनीती आणि मतदारसंघानुसार परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विधानसभा निहाय पक्ष स्थितीचा आढावा व जिल्हाध्यक्षांचा सत्कार. माहिती सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संजय काळबांडे यांनी जालना जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघानुसार पक्षाच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती शरद पवार साहेब व प्रदेशाध्यक्षांसमोर मांडली. जिल्ह्यात पक्षबांधणीचे काम अत्यंत वेगाने सुरू असून पक्ष अधिक बळकट आणि मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते जोमाने कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार सोपवल्याबद्दल ॲडव्होकेट संजय काळबांडे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार व्यक्त केले व नियुक्तीपत्र स्वीकारले. तसेच ॲडव्होकेट संजय काळबांडे यांना जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल वरिष्ठ नेत्यांकडून शुभेच्छा पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सक्रिय कार्यकर्त्यांच्या कामगिरीबद्दलही सविस्तर चर्चा झाली. मनपा निवडणुकीतील दगाबाजीवर वरिष्ठ नेतृत्वाचे लक्ष बैठकीदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जालना शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी जालना शहरातील मनपा निवडणुकीतील घडामोडींची सविस्तर माहिती दिली. माहिती देताना जाधव यांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिले की मनपा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीतील मित्र पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत दगाबाजी केली. यामुळे पक्षाला मोठा फटका बसला व एकही उमेदवाराचा विजय होऊ शकला नाही, ज्यामुळे पक्षाचे राजकीय नुकसान झाले. युवा कार्यकर्त्यांना सोबत जोडण्याचे रोहित पवारांचे आवाहन व वरिष्ठांचे आदेश. जालना जिल्ह्यातील वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जिल्ह्यात पक्षकाम आक्रमकपणे सुरू करण्याचे निर्देश दिले. विशेषतः आमदार रोहितदादा पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की आगामी काळात जास्तीत जास्त युवा कार्यकर्त्यांना पक्षासोबत जोडून घ्यावे आणि तरुण पिढीला पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणून संघटन अधिक मजबूत करावे. राजेश भैया टोपे साहेबांच्या नेतृत्वात झालेल्या चुकांवर मात करून जिल्ह्यात पक्षाची ताकद पुन्हा नव्या दमाने उभी करावी आणि जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडावेत असे कडक आदेश वरिष्ठ नेतृत्वाकडून देण्यात आले.